2-3 वर्षातून अगदी आनंदाने माहेरी मुक्कामी राहण्यासाठी गेले होते, पण तो काही मुक्काम माझा 1 दिवसाच्या वर ठरला नाही आणि तो मुक्काम का लगेच परत फिरला हे पुढच्या व्लॉगमध्ये सांगेनच मी तुम्हाला. त्या अगोदर बघा आली दिवाळी, झाली दिवाळी, परंतु दिवाळीसाठी डेकोरेशनच्या जे काही पितळी वस्तू काढल्या होत्या, नैवेद्याची ताटं वगैरे काढली होती, तीच इथं माझी सकाळ सकाळ रात्रीच आले माहेरून आणि सकाळ सकाळ ते सगळं घासून कोरडं करून उन्हाला ठेवून घेतलं. त्यानंतर ते सगळं जागच्या जागी ठेवून घेतलं आणि आईनं रात्री येताना भाऊजाईनी फराळ भरपूर भरून दिला होता. तोच फराळ इथं डब्यात भरायचं चालू आहे. जे काही आपले फ्लेवरचे गुलाबजामुन बनवले होते ते सगळे संपून गेलेत आणि त्याचाच हा रिकामा डब्बा आहे. त्या डब्यामध्ये या सगळ्या तिळाच्या करंजा आणि फराळ बाकीचा सगळा भरून घेतला आणि एक दिवस घरात नाही मात्र अहो काय आवरणार नाही ते आपल्याला माहितीच असतं, सगळ्यांच्या घरात असंच असतं. त्यानंतर मस्त असं घर सगळी आवरून घेतली. पहिलं तर स्वामींची पूजा करून घेतली, कारण सगळ्यात महत्वाचं तेच असतं. हॉल स्वच्छ केला, स्वामींची पूजा केली आणि घर आवरून घेतली. कसा वाटला आजचा मिनी व्लॉग हे कमेंट करून सांगा. आणि हे बघा माहेरी गेल्यानंतर या माझ्या भाऊबीजीच्या साड्या आहेत, ते नंतरच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवे. आजचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. बाय.